आजचा चार्ट पाहिला मी, त्यानुसार करायला घेतलंय. माईंना तुम्ही गोळ्या दिल्यात की मी देऊ? माईंना दिल्यात मी गोळ्या. फक्त माईंना ना पोळी भाजी खायचा कंटाळा आलाय, त्यामुळे काहीतरी वेगळं करायला लागेल. माईंनी काही सांगितलंय का काय हवंय ते? नाही. पण मग काय करूया? ताई, भाज्यांचं सूप करूया का? तुमच्या आई हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुम्ही तेच करत होतात, आठवलं? हो, आठवलं. करूया सूप. चालेल, तुम्ही मला सांगा, मी करते. ऍक्च्युली टोमॅटोचं सूप चांगलं जमतं मला, पण भाज्यांचं सूप नाही केलं मी कधी. सांग. आणि आता हळूहळू गणपतीची पण तयारी करायला हवी ना. यावर काय आरास करूया ताई? तुझ्या डोक्यात काही असेल तर सांग ना, तसं करूया. नाही, मी तसा अजून काही विचार नाही केलाय, पण काही आयडिया सुचली ना तर नक्की सांगते. ताई, यावर्षी मला मोदक नीट शिकवा प्लीज. आठवते ना गेल्या वर्षी किती प्रयत्न केला होता, पण शेवटी मोदकाचा परफेक्ट आकार मला काही जमलाच नाही शेवटपर्यंत. ठीक आहे, दाखवते मी तुला ट्रिक. अर्चो, अर्चो, हे बघ, त्या डीलर्सना भेटून आलो बरं का. हो, काय म्हणाले? त्यांचा एकूणच भर इको फ्रेंडली वस्तूंवर आहे. तुझे ट्रेज आणि विजयाच्या बॅग्स त्यांना आवडल्या, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तशाच टाईपचं काहीतरी द्या. हो, अरे वा. पण काय? पण आता हे सगळं विजयाला सांगायचं म्हणजे टेन्शनच आलंय मला. का? म्हणजे आता हे सगळं विजयाला तर सांगावंच लागणार, कारण गणपतीसाठी अशा छोट्या छोट्या वस्तू बनवण्यात विजयाचा हात कोण धरूच शकत नाही. अरे तू टेंशन काय खोले थे, अपना प्रॉब्लेम सॉल्व हो गया है. सॉल्व? हाँ. कसा काय? मेघना आली आहे ना. अरे सतीश, तू प्रॉब्लेम सॉल्व नाही, वाढवण्याच्या गोष्टी करतोय. म्हणजे? कारण विजय आणि मेघना हाच एक प्रॉब्लेम आहे, तर तेच सोल्युशन कसं असेल? अहो मालकीनबाई, तुमच्या एक गोष्ट लक्षातच येत नाहीये. ऐक, मेघना पुण्याचं सगळं गुंडाळून इथे आली आहे कायमस्वरूपी. म्हणजे काय तर विजयावरचा भार हळूहळू कमी होणार, ती थोडीशी रिलॅक्स होईल, त्यामुळे सगळ्या वस्तू करण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ आहे. शिवाय तू, मेघना आणि क्वचित प्रसंगी मी मदतीला आहोतच. त्या निमित्ताने त्या दोघींमध्ये कम्युनिकेशन होईल आणि त्यांच्यामधला ताणतणाव कमी होईल आणि काही दिवसांनी ते सगळं मिटेल. देवा, असंच होऊ दे रे. होणारच. हो, पण या दोघींना एकमेकींसमोर आणणार कसं? आणि बोलणार कोण की हे सगळं दोघींनी मिळून करा म्हणून? अगं सोपं आहे. तू विजयाशी बोल, मी मेघनाशी बोलतो. काही नाही, आपण सरळ खाली जायचं आणि सांगायचं